तर मला खूप छान वाटलं हे क्लीन अप वगैरे करायला, खूप रिफ्रेश वाटलेलं. आणि मॅमनी जसं सांगितलं स्ट्रोक्स वगैरे, तर ते माझ्यावरती करून ना मला एकदम रिलॅक्सिंग वाटलेलं. आणि तुम्ही पण फॉलो करा जसं मॅमनी सांगितलेलं आहे, आणि एकदम अशाच घरच्या पद्धतीने करू शकता. थँक्यू. हाय हॅलो नमस्कार, मी वृषालीज ब्युटी सलून या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. मैत्रिणींनो, मी तुम्हाला आज फेशियलच्या स्टेप्स कशा प्रकारे घेतात याबद्दलचा व्हिडिओ शेअर करणार आहे. तर व्हिडिओ संपूर्ण पहा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आपण पाहूया. तर सुरुवातीला आपण अशा प्रकारे स्टेप्स घ्यायच्या असतात. शोल्डरवर आपण 3 वेळा स्टेप्स घ्यायच्या. नेकला खालून वरच्या दिशेने प्रत्येक वेळेला आपण 3 स्ट्रोक्स घ्यायचे असतात. त्यानंतर चीनवरती, चीनपासून कानापर्यंत ही स्टेप आहे. नंतर ही लिप्सवरती, नंतर लिप्सवरती राऊंडमध्ये आपण या स्ट्रोक्स घ्यायचे आहेत. नंतर गालावर खालून वरच्या दिशेने अशा प्रकारे आपण हात फिरवायचा. नंतर नाकावरती आणि वरती असं क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज. नंतर आयब्रोजला खालून वरच्या दिशेने, फोरहेडला सुद्धा असं खालून वरती स्ट्रेस करून ते नंतर इकडे प्रेशर पॉईंट प्रेस करावे. नंतर पूर्ण फेस असा हातामध्ये घेऊन पूर्ण कानाच्या बॅक साईडला घेऊन प्रेस करावे. नंतर हे अशा प्रकारे टॅपिंग मुवमेंट करावी. तर अशा प्रकारे आपण फेशियलच्या स्टेप्स करू शकतो. फेशियलच्या स्टेप्स ह्या आपण फेशियल करताना पण करू शकतो आणि क्लीनअप करताना सुद्धा करू शकतो. तर क्लीनअप करताना ह्या स्टेप्स कशा करतात याबद्दलचा मी तुम्हाला व्हिडिओ शेअर करणार आहे. तो व्हिडिओ पूर्ण बघा. मैत्रिणींनो, आता माझ्याकडे हे एक फेशियल किट आहे, वाईन किट आहे. तर यामध्ये क्लिन्झर, स्क्रब, जेल, क्रीम आणि पॅक अशा प्रकारे हा 5 क्रीमचा सेट आहे. तर आता हा पूर्ण सेट आपण फेशियलमध्ये वापरू शकतो, पण आपल्याला क्लीनअप करायचे आहे. तर क्लीनअपमध्ये मी क्लिन्झर, स्क्रब आणि पॅक ह्या 3च गोष्टींचा वापर जास्त करणार आहे. पण जर क्लायंटच्या चेहऱ्यावर, तर ज्यांच्या चेहऱ्यावर जे पिंपल्स असते तर तुम्ही थोडासा जेलने मसाज द्या. आणि जर त्यांची स्किन जर ड्राय असेल तर तुम्ही त्यांना क्रीमचा मसाज द्या. तर क्लीनअपमध्ये आपण मसाज जास्त देत नाही, फक्त क्लिन्झिंग, स्क्रबिंग आणि पॅक आणि स्टीम वगैरे देऊ शकतो ब्लॅक हेड रिमूव्हसाठी. तर ह्या स्टेप्स करून आपण क्लीनअप असं करणार आहोत. तर त्यासाठी व्हिडिओ बघा. बोलणं हे फक्त करतो. हां,
2 मिनिटांमध्ये पोहोच. अशा प्रकारे क्लीनअप करताना तुम्ही प्रथम क्लिन्झिंगने फेस क्लीन करून घ्यावा. ज्याप्रमाणे मी स्टेप्स घेते आहे त्याप्रमाणे तुम्ही स्टेप्स घेऊन आधी क्लिन्झिंग करून घ्यावे. दुसरी स्टेप्स म्हणजे स्क्रबिंग. स्क्रबसुद्धा तुम्ही ह्याच स्टेप्स फॉलो करून स्क्रब करून घ्यावे. एक क्लिन्झिंग 5 ते 7 मिनटं आणि स्क्रबिंग जे आहे ते 5 ते 7 मिनटं करावे. त्यानंतर पूर्ण फेस हा क्लीन करून घ्यावा. तुम्ही घरच्या घरी देखील अशा प्रकारे क्लिन्झिंग स्क्रबिंग करून फेस क्लीन करू शकता. तुम्हाला वाटले तर तुम्ही त्यावर थोडीफार स्टीमसुद्धा घेऊ शकता. स्टीम घेतल्याने ब्लॅक हेड्स वगैरे जे असतात ते सुद्धा व्यवस्थित रिमूव्ह होतात आणि डेड स्किन पण चांगल्या प्रकारे निघून जाते. आपली जी स्किन आहे ती रिफ्रेश होते. क्लीनअप हे टीनेजर्स मुलींसाठी चांगले असते. त्यांच्यामध्ये सीबम लेवल जास्त प्रमाणात असते, त्यामुळे नाकावर, चीनवर, टी झोनवर जास्त प्रमाणात ऑइल सिक्रेट होते. तिथे मग ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स जास्त प्रमाणात निर्माण होतात. त्यामुळे जर आपण क्लीनअप वगैरे केले तर त्या गोष्टी रिमूव्ह होण्यास मदत होते. ते तर मग चेहरा आपला प्रचंड खराब दिसतो. तुम्ही नियमितपणे महिना 1.5 महिन्याच्या गॅपने क्लीनअप किंवा फेशियल करत जावे, म्हणजे आपल्या स्किन टोन चांगला राहतो. आता हे झाल्यानंतर आपण फेस पॅक लावून घ्यावा. किंवा जर आता क्लायंटची स्किन जर थोडीसं ड्राय आहे किंवा ऑइली आहे ते बघून आपण त्यांना लाईट मसाज देऊ. तर आता मी थोडासा क्रीमचा पण मसाज इथे देते आहे. क्रीमचा मसाज देताना सुद्धा ह्या सगळ्या स्टेप्स फॉलो करायच्या आहेत, ज्या मी तुम्हाला आता दाखवल्या. मसाज देताना आपला हात अतिशय लयबद्ध फिरला पाहिजे. जेथे प्रेशर पॉइंट आहे तेथे प्रेशर पॉइंट प्रेस करावे. क्लीनअप किंवा फेशियल केल्यामुळे आपल्या स्किनचा टोन तर सुधारतोच,
ब्लड सर्क्युलेशनसुद्धा व्यवस्थित होते, त्यामुळे आपली स्किन एकदम छान अशी रिफ्रेश होते. माझा क्रीम मसाज झालेला आहे आणि आता मी फेसवरती पूर्ण पॅक लावून घेते. हा पॅक आपल्याला 5 ते 7 मिनिटं हा ठेवायचा आहे. त्यानंतर तो अगदीच पूर्ण तो कोरडा वाळू द्यायचा नाही, तो थोडासा ओलसर असतानाच तो नंतर पुसून घ्यायचा. 2 सेकंद. आता हा फेस पॅक जो आहे तो 80% सुकलेला आहे, तर आपण थोडंसं याला परत आपण मसाज देऊन हा व्यवस्थित पुसून घ्यावा. तर अशा प्रकारे मी हे क्लीनअप केलेले आहे. तर तुम्ही ज्या मी तुम्हाला ज्या स्टेप सांगितल्या आहेत त्या स्टेप फॉलो करून घरच्या घरी देखील क्लीनअप करू शकता, किंवा या स्टेप फॉलो करून तुम्ही फेशियलसुद्धा करू शकता. तर बघा, हा आहे फायनल रिझल्ट. तर तुम्ही बघा किती सुंदर आणि फ्रेश फेस दिसतो आहे. आता उठून